लातूर पॅटर्न हा एकेकाळी शिक्षण क्षेत्रातील परवलीचा शब्द ठरला. पुणे हे विद्येचे माहेरघर असताना सर्वांचा ओढा गेल्या 20 वर्षांमध्ये लातूरकडे वाढले. लातूर पॅटर्नने देशातही ठसा उमटवला. पण लातूर पॅटर्न उभारणारे व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड जाताच या पॅटर्नला मोठा धक्का बसला. आज नुकताच इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली. पण लातूर विभाग सलग दुसऱ्यांदा खालून नंबर 1 ठरला. लातूरचा हा घसरता टक्का मराठवाड्यातील शैक्षणिक जगतासाठी धक्का मानला जात आहे. इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला. त्यात कोकण विभागाने एकूण 9 विभागात अव्वल स्थान कायम ठेवले. गेल्या वर्षीही या विभागाने पहिला क्रमांक पटकावला होता. तर या निकालात शिक्षणाची नवीन पंढरी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या लातूर पॅटर्नची पिछेहाट झाली. कोकण विभाग हा 94.14% गुणवत्ता यादीत अव्वल आले. तर लातूर विभागाचा निकाल 84.14% घसरला. गेल्या वर्षीची आकडेवारी सुद्धा अशीच धक्कादायक होती. मागील वर्षी लातूर बोर्डाचा निकाल 89.46% इतके होता. त्यापेक्षा यंदा अजून मोठी घसरण दिसून आली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात लातूर पॅटर्नची मोठी चर्चा होती. पण आता ही ओळख ओसरत असल्याचे निकालावरून समोर आले आहे.